नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मावळ लोकसभा मतदारसंघातून राजाराम पाटील साहेबांनी निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. या पराभवानंतर पहिल्यांदाच ते प्रभात पर्वच्या प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांची पहिली प्रतिक्रिया नेमका काय याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शिवाय या निवडणुकीचा अनुभव, लागलेले रिझल्ट आणि भविष्यातील त्यांची पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी काय असणार आहे याविषयी आपल्याला देखील त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पाटील साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. प्रभात पर्वचा प्रेक्षक हा आपल्याला नेहमीच पाहत असतो आणि त्यांना देखील वाटतं की बाबा पराभवानंतर पाटील साहेबांची नेमका काय प्रतिक्रिया आहे, त्यांनी काय ठरवलेले आहे आता आणि एकंदरीत त्यांचा अनुभव काय होता या संपूर्ण निवडणुकीचा. तर पराभव झाल्यानंतर सातत्यानं पराभव शब्द मी बोलतोय, कदाचित तुम्हाला ते पटणार नाही, परंतु त्यानंतरचा जो अनुभव आहे त्याविषयी तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? 2019ची निवडणूक मी लढलो होतो आणि त्यामध्ये पण माझा पराभव झाला होता आणि आता 2024ची निवडणूक झाली त्यामध्ये पराभव आला. सामान्य माणसाचं जे जीवन आहे तो असंच आहे की तो अनेक उद्योगधंद्यासाठी किंवा कामासाठी किंवा नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो, त्याचा पराभव होतो. तर तो जगाचा अनुभव आहे, तो माझा आहे. आता पराभवाच्या कारणांचं विश्लेषण यावर बोलता येईल की लोकशाहीमध्ये जर आज यशस्वी व्हायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला एक असा पक्ष पाहिजे की जो जिंकणार आहे, म्हणजे भाजप किंवा काँग्रेस राष्ट्रीय पक्ष पाहिजे, बरोबर आहे. तो जिंकणारा पाहिजे, तो पक्ष पैसेवाला पाहिजे, म्हणजे पैशाचं पाठबळ तुम्हाला भेटतं आणि त्यांच्याकडे चांगले कार्यकर्ते पाहिजे. आता प्रश्न असा आहे की आमचे जे पक्ष आम्ही निवडलेले म्हणजे वंचित बहुजन आघाडी किंवा बहुजन समाज पार्टी, हे पक्ष वंचितांचे आहेत, उपेक्षितांचे आहेत, शोषितांचे आहेत. त्यांच्याकडे साधन संपत्ती पण नाही, पैसा पण नाही, काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे जिंकण्यासाठी जे वातावरण देशात पाहिजे ते नाही. आज मागासवर्गीयांच्या विरोधी वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे. फार कमी लोक झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारताचं संविधान लिहिलं. मान्यवर कांशीरामजी यांनी अत्यंत कष्टाने सायकलवर जाऊन जनमत तयार केलं आणि पक्षाला विजय मिळवून दिला. तर त्या पद्धतीने कष्ट केले तर निश्चित विजय मिळेल ह्यावर माझा विश्वास आहे. मागच्या निवडणुकीत असाच प्रयत्न मी केला, आत्ताही मी प्रयत्न केला, अटीतटीने लढण्याचा प्रयत्न केला. पण प्रचंड भांडवलशाही आणि प्रचंड पैसा याच्यापुढे गरीब माणूस दबलेला आहे आणि तो जिंकून येणं अवघड आहे. भारताची जी मानसिकता आहे ती पण अशीच आहे की यांना मतदान केलं तर हे जिंकून येतील का, मग मतं कशाला फुकट घालवायची, अशी मानसिकता. परंतु मतं फुकट जात नाहीत. जे 14,003 लोकांनी मला मतदान केलंय ते माझ्या कामाला दिलेली पोचपावती आहे, माझ्या पक्षाला दिलेली पोचपावती आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 14,000 मतदान हे गमतीचा विषय आहे, टिंगल करण्याचा. पण एका माझी म्हणजे खासदारकी लढलेल्या हरलेल्या उमेदवारांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या बहुजन समाज पार्टीच्या ज्या उमेदवारांना मतदान आहेत त्याच्यामध्ये नंबर 1 मतदान मला आहे. 14,000. त्याचा मला अभिमान आहे. बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. संपूर्ण देशात त्यांचा पराभव झाला आहे. आणि आताची निवडणूक ही निश्चितपणे भाजपला हरवण्यासाठी इंडिया आघाडीला मतदान करा अशा पद्धतीने ध्रुवीकरण झालेली होती. त्याच्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालंय. आणि मी ओपनली सांगतोय की श्रीरंग बारणे किंवा वागिरे यांनी आपल्यासारखं शेतकऱ्यांसाठी किती काम केलंय, किती प्रश्न मांडलेत, कायदेविषयक चर्चा किती केलंय, किती वेळा ते लोकांसाठी केलं, कोणीच गेलं नाही. पण लोकांना याच्याशी काही घेणे देणं नाही. खासदार होणं, आमदार होणं म्हणजे हे नवरदेवासारखं झालंय. त्याला नवरदेव सजवा, त्याला मुंडावळ्या घाला, साहित्य पाहिजे. ज्याच्याकडे हे नाही तो हरतो. पाटील साहेब, एक गोष्ट बघा, 14,003 हे मतदान झालेलं आहे आणि मागे जेव्हा 2019ला तुम्ही वंचित बहुजन मधून उभे होता त्यावेळेस 76,000 मतं पडली होती. तुम्हाला पडलेली मतं ही वंचितची होती त्यावेळेला, असं बोललं पाहिजे. आणि आताही पडली ती बीएसपीची, म्हणजे बीएसपीला आताही कमी आहेत. मग आता व्यक्तिगत राजाराम पाटील साहेबांना लोकांनी किती स्वीकारलं? बघा, व्यक्तिगत राजाराम पाटील, एखादा राजा असतो तो सैन्यामध्ये उभा असतो. ते सैन्य लाखाचं आहे की 5 लाखाचं आहे यावरून त्याची ताकद दिसते. राजा एकटा उभा असेल, त्याच्या अंगावर चिलकत नसेल, जॅकेट नसेल, लहान पोरगं येऊन बॅटनी मारू शकतो त्याला, बरोबर, म्हणजे छोट्या त्याला मारू शकतो. म्हणून तुम्हाला राजा होण्यासाठी तुमचं सैन्य कसं आहे, तुमच्या सैन्यामध्ये कोण कोण सेनापती आहेत. तसं वंचित बहुजन आघाडीची 2019ची निवडणूक आहे, माझ्या जीवनातला मोठा अनुभव आहे. तो पराभव जरी असला तरी तो आनंदाने झालेला पराभव आहे. म्हणजे त्यावेळी
या देशातले अत्यंत महान नेते अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे असरुद्दीन ओवेसी आमच्या शिवाजी पार्कच्या सभेत होते, कल्याणच्या सभेत होते, त्यांना मी टोपी घातलेली आहे. आणि तेवढंच मोठं व्यक्तित्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या सभेत होतं. आणि दोन्ही वक्ते आहेत, यांच्या अनेक सभा महाराष्ट्रात झाल्या. आणि महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आहे. इथे जाहीर सभांना फार महत्व आहे, लोक विचार करतात. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी सगळ्यात जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या. परंतु आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत बहन मायावती, यांची एकही सभा महाराष्ट्रात झालेली नाही. एक उमेदवार म्हणून मला अपेक्षित आहे की माझ्या पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात एकतरी सभा घेतली पाहिजे, कारण महाराष्ट्र हा विचारांचा प्रदेश आहे. आणि म्हणून मागच्या वंचितच्या सभेत केवळ ओबीसी, केवळ बाळासाहेब नाही तर धनगर समाजाचे अनेक दिग्गज नेते, अण्णाराव पाटील वगैरे मोठे मोठे नेते, पडळकर, हे कसे आता कुठल्या पक्षात जाऊ दे पण ते अत्यंत सोबत होते आणि त्यांची लोकप्रियता भरपूर होती. धनगर समाजाचे, ओबीसी समाजाचे अनेक नेते होते. तसं आताच्या निवडणुकीत नव्हतं. मला एकही सभा जाहीर भेटली नाही, किंबहुना पत्रकार परिषद नाही भेटली मला. मी तर बोलणारा माणूस आहे. प्रभात परोरच्या 2-3 मुलाखती अगोदरच्या आणि तिकडे एक झालेली मुलाखत, म्हणजे राजाराम पाटील ह्याला उभे आहेत हे पण अनेक लोकांना कळलं नाही. आता काल मी करंजाड्याचं 2 दुकानं वाचवली होती रस्त्यावर बसून जेसीपी समोर. ज्यांचं दुकान वाचवलं त्या डॉक्टरांकडे मी गेलो. डॉक्टर बोलतात की तुमचं मी 1 नंबरला बघितलं. हो मग बघितलं, मग काय हत्ती चिन्ह आहे तुमचं बघितलं, मतदान केलं का? बोलतं नाही केलं. का नाही केलं? तुम्ही फोन नाही केलात. म्हणजे प्रत्येक माणसाची अशी इच्छा आहे की मी फोन केला पाहिजे, पोहोचले पाहिजे, ती अपेक्षा आहे. पण लोकांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, ज्याने आपलं घर वाचवलंय कृतज्ञता म्हणून त्याला मतदान तरी दिलं पाहिजे. पण मतदान देताना सुद्धा आम्ही बाबा बारणेलाच देऊ, भाजपलाच देऊ आणि मोदींनाच देऊ असं जर अंधश्रद्धा असेल मतदारांच्या मनात तर चांगले कार्यकर्ते करणार काय? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना या देशात हा अनुभव आला, त्यांचा सुद्धा पराभव झाला. एवढा मोठा भारताचं संविधान लिहिणारा माणूस, त्याला सुद्धा मतदानाने मतं देताना खूप विचार केला. ही देशातली स्थिती आहे, देशाची मानसिकता आहे की ओबीसी, SC ST याला मतदानच करायचं नाही, त्याला जिंकून येऊ नये अशा प्रकारची वक्तव्य करायची. आणि लाडके लोक आहेत या देशातले, ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हेच आहेत. त्यामध्ये काँग्रेस सरंजामी पक्ष आहे, त्यामध्ये भाजप आहे, हे आहे. आणि बाकीचा मुद्दा मी शेवटी साहेब काय माहिती का, तुम्ही जाहीरपणे टीका करत नाही बाळासाहेबांवर असं मला दिसतंय. काय झालेलं आहे, बाळासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी तुम्हाला तिकीट नाकारलं म्हणून तुम्हाला या ठिकाणी वंचितच्या ऐवजी BSP पत्करावा लागला. आता ज्या माधवी जोशी त्यांना जवळपास 27,000 काहीतरी मतं मिळाली आहेत. म्हणजे त्यांना देखील मतांमध्ये तुम्हाला मागच्या वेळेला 75,000च्या आसपास मतं मिळाली होती, 76,000 मतं मिळाली होती आणि त्यांना आता कमी मिळाली. म्हणजे एक प्रकारे वंचितची लोकप्रियता खूपच कमी झाली. आणि आता तुम्हाला देखील त्यांनी तिकीट नाकारलं, कुणी? बाळासाहेबांनी. तुम्ही एकदाही त्यांच्यावर जाहीर टीका केली नाही, परंतु संपूर्ण आज महाराष्ट्रामध्ये त्यांची लोकप्रियता खूप कमी झालेली आहे. ते सातत्याने भारतीय जनता पार्टीला कशा रीतीनं फायदा होईल अशाच रीतीने त्यांचं राजकारण आहे अशी टीका केली जाते. आणि ती आता या निवडणुकीमध्ये अगदी स्पष्ट लोकांना जाणवलेली आहे. इव्हन त्यांचेच पूर्वीचे जे समर्थक आहेत त्यांचं असं म्हणणं, तुम्ही जर असं वागत असाल तर डायरेक्ट सोबत जाणं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या, नुसतं कशाला म्हणजे लोकांना नाटक करून दाखवता की बाबा आमचा विरोध आहे. कारण एकदाही बघा ना, एक गोष्ट जाणवली की यावेळेला प्रचंड काळजी घेतली कुणी, शरद पवार राष्ट्रवादी गटानं किंवा उद्धव ठाकरे शिवसेना गटानं. त्यांनी कुठेही त्यांना आम्ही तुम्हाला सोबत घेत नाही म्हणजे कुणाला बाळासाहेब आंबेडकरांना असं दाखवलं नाही. ते सातत्याने, त्यांना माहित होतं की येणारच नाही. बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ना ते महाविकास आघाडीच्या सोबत येणार नाही ही त्यांना पक्की खात्री होती. आणि तरी देखील सातत्याने ते दाखवत होते की बाबा आम्हाला घ्यायचे आणि हे दाखवत होते जायचे म्हणजे रडारडीचा डाव होता. प्रत्यक्षात बाळासाहेबांना त्यांना यायचं नव्हतं आणि यांना त्यांना घ्यायचं नव्हतं असा प्रकार होता. कारण बाळासाहेब आंबेडकरांचा जो ट्रॅक होता तो सातत्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कसा फायदा होईल अशाच रीतीने होता. आणि म्हणूनच लोकांच्या मनात हे म्हणजे क्लिअर करण्यात या ठिकाणी यांना महाविकास आघाडी सक्सेसफुल झाली की कशा रीतीनं बाळासाहेब आंबेडकर आहेत ना भारतीय जनता पार्टी धार्जिने आहेत. आणि म्हणून हे लोकांना क्लिअर झाल्यामुळे जी मतं बाळासाहेब आंबेडकरांना वंचितला जातील ती बाळासाहेब आंबेडकरांना जाता महाविकास आघाडीकडे किंवा काँग्रेसकडे ट्रान्सफर झाली. पण तुम्हाला ही गोष्ट पटते का? नाही, विषय एवढा सोपा नाही. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती ही जे संविधान विरोधी लोक आहेत भाजप त्यांच्या विरोधी आहे. म्हणजे ते त्यांच्या पक्षात जाऊच शकत नाही, हे वास्तव आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांशी ते एकनिष्ठ आहेत हे मला दिसतंय. त्यांनी जर या महाविकास आघाडी सोबत असते तर त्यांचे 2-4 खासदार निवडून आले असते ना. आता हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आहे की
काँग्रेसमध्ये ते गेले नाहीत किंवा महाविकास आघाडी. महाविकास आघाडीमध्ये ते म्हणजे त्यांच्या सामील झाले नाहीत, यांची अंतर्गत कारणं काय आहेत तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी अनुभवाने सांगतो की माझ्यासारखा माणूस वंचितमधून लोकसभा लढला होता. मला कुठल्याच यांनी विचारलं नाही, म्हणजे महाविकास आघाडीसुद्धा विचारलं नाही. किंबहुना मी उरणमध्ये राहतो, उरणमध्ये तिथले आमदार माजी आमदार मनोज शेठ भोईर यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला मला बोलवलं. मी विचार मंचावर बसलेलो आहे, पण विचार मंचावर मला 2 मिनिटं बोलायची संधी महाविकास आघाडीने दिली नाही, हे वास्तव आहे. तर माझ्याशी ते न्याय करतात, माझ्याशी ते न्याय असं करतात, एका आगरी समाजाचा लोकसभेचा उमेदवार, यापेक्षा खरं म्हणजे मुंबई परिसरामध्ये सगळ्यात जास्त आंदोलन करणारा, लोकांचे प्रश्न मांडणारा मी माणूस आहे. मग उगाच फुलपाखरं आणि कविता करणाऱ्या उमेदवारांपेक्षा मी जर 2 मिनिटं बोललो असतो तर उरणचा प्रश्न मांडला असता. पण उद्धव ठाकरेंनी सुद्धा मला बोलायची संधी दिली नाही, हा माझा अनुभव आहे. कदाचित बाळासाहेबांचा अनुभव असाच असू शकतो. त्यामुळे मी त्याच्याबद्दल माझं मत स्पष्ट सांगितलं. आता तुम्ही जे लोकांचं म्हणणं आहे की बाबा ते भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करतात. आता मी पण निवडणूक लढलोय, मला सुद्धा अनेक कार्यकर्ते बोलले होते, म्हणजे इथले पनवेलचे आमचे तांडेल मित्र आहेत महाविकास आघाडी, ते बोलले कशाला तुम्ही निवडणूक लढताय, तुम्ही एक तर महाविकास आघाडी बरोबर या, म्हणजे इथं भाजप बरोबर जा, प्रशांत ठाकूरांच्या बरोबर किंवा आमच्या बरोबर तरी या. पण हा एवढाच प्रश्न नाही, माझी स्वतंत्र मतं आहेत, जी मतं इथल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पण समजत नाहीत आणि इथल्या भाजपवाल्यांना पण समजत नाही. माझी तिसरीच मतं आहेत आणि मी मतं मांडत राहतो. तर मला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे म्हणून मी स्वतंत्र लढलो. पण पाटील साहेब, या निवडणुकीचे निकाल जे आहेत ना, अगदी सगळ्यांना ना धक्का देणारा आहेत. धक्का देणारा म्हणजे सुरुवातीला 400 पारचा नारा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमार्फत देण्यात आला होता आणि त्याच्यानंतर त्यांची मतं कमी होणार आहेत असा एक अंदाज देखील वर्तवण्यात आला होता. मधल्या काळात मात्र ज्यावेळेला एक्झिट पोल झाला अगदी 1 तारखेला, त्यावेळेला मात्र ते सहजच कसे 300 पार होतील असं देखील दाखवण्यात आलं. पण आणि कशा रीतीने ना म्हणजे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेला जास्त मतं त्यांचे जास्त निवडून येतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवारांचे यांचे कसे निवडून येतील किंवा काँग्रेसचे कसे येतील असं सगळं बऱ्यापैकी दाखवलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र आहे ना तिथे सगळंच उलटं झालं. म्हणजे आता काँग्रेस ज्यांची 1पंचायत होती त्यांना 13 मिळाले आहेत, इथे राष्ट्रवादीचे शरद पवार गटांना 9 मिळाले आहेत आणि 8 मिळाले आहेत सॉरी, आणि उद्धव ठाकरेंना जवळपास आता म्हणजे 9 मिळाले आहेत. म्हणजे हे सगळं पाहता भारतीय जनता पार्टी देखील जसा 400 पार होता तसं मिळालं नाही त्यांना. इथे उद्धव ठाकरे गटांना त्यांना जेवढी अपेक्षित होती तेवढंही मिळालं नाही. प्रत्यक्षात इथे विनर करून झाला म्हणजे काँग्रेस, सरंजामी जमी तुम्ही नेहमी बोलता ते. म्हणजे लोकांना काय पटलं नेमका की बाबा लोकांना खरोखरच काँग्रेसनी कुठल्या गोष्टी केल्या किंवा ही सहानुभूती म्हणा तुम्ही, या सगळ्या गोष्टींचं काय पाहिलं लोकांनी? तुम्ही वेळोवेळी जे प्रश्न मांडता त्यांच्याकडे न पाहता मग फक्त सहानुभूती फॅक्टरकडे लोक जातील की काहीतरी कारण होतील लोकांना की बाबा कळलं त्यांना की बाबा निवडणुकीचा मुद्दा कुठला असला पाहिजे, आता विकास असला पाहिजे, सहानुभूती असला पाहिजे, राजकारण असलं पाहिजे. जे सत्य कोणी सांगणार नाही ते सांगतो की उमेदवार म्हणून एकतर उमेदवाराकडे प्रचार करण्या इतकी साधन संपत्ती असली पाहिजे, ती नसेल तर पक्षाकडे पाहिजे. आता भाजपचे मोठे मोठे कटआउट्स लागले होते, प्रत्येक मोबाईलची कुठली पोस्ट काढली किंवा कुठलंही युट्यूबचं काढलं की त्यांचे जाहिरात येते. तर एवढा प्रचंड पैसा भाजपकडे आहे. म्हणजे भाजपने ते तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉल बॉन्डमधून आणले, धमक्या देऊन उद्योगपतींच्या मानेला चाकू लावून आणि डोक्यावर पिस्तूल ठेवून ते आणलेलं आहे. म्हणजे पोलिसांचं पिस्तूल, असं गुंडांचं नाही. पण त्यांनी पैसा जमा केला, मोदींनी अदानींनी पैसे दिले त्यांनी ते केलं. त्याच पद्धतीनं काँग्रेस एक सरंजामी पक्ष आहे, त्यांच्याकडे ते पैसा आहे. वास्तव मी सांगतो की राजाराम पाटील म्हणून, तसं जर पाहिलं राजाराम पाटील, संजय वागिरे आणि बारणे यांना एकत्र उभे केले म्हणजे आपली बनियान आणि शर्ट, तर आम्ही तिन्ही माणसासारखीच आहोत, बरोबर आहे. एखाद 5-10 किलोचं वजन जास्त असेल, पण मग त्यांच्याकडे असं विशेष काय? तर तुम्हाला मैदानातलं सत्य सांगतोय, निवडणूक आयोग आणि लोकांनी पण लक्षात घ्यावं की 2,000 रुपयापासून 3,000 रुपयापासून 500 रुपयांनी मतं खरेदी करण्याची क्षमता आहे ती साहजिकच बारण्यांची जास्त आहे, वागिरेंची कमी आहे आणि राजाराम पाटलांची अजिबात नाही. आणि माझी अजिबात नाही ती मी जाहीर केलं की मला 1 रुपया द्या, वोट बी द नोट, मी पहिलंच जाहीर केलं. त्यामुळे माझ्याकडे कोणी पैसे मागायची हिंमत नाही, तर मी मागितल्यामुळे कोणी मागणारच नाही. म्हणजे मी लोकांकडे पैसे मागले तर मला कोण देणार? त्यामुळे ही जी विषमता देशातली आहे, या विषमतेबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच सांगितलं, या देशामध्ये लोकशाही यशस्वी करायची असेल तर सामाजिक समता, आर्थिक न्याय झाला पाहिजे. म्हणून आपल्याकडे कुळ कायद्याचं आंदोलन झालं, आग्र्यांकडे जमिनी नव्हत्या म्हणून कुळ कायद्याचं आंदोलन बाबासाहेबांनी नारायण नगूंनी केलं. दिबा पाटलांनी सांगितलं तुम्ही सगळी गावं घेत असाल तर कमीत कमी गावठाणं सोडा, त्यासाठी 5 हुतात्मे दिले. हे काय प्रकार आहे? हे प्रकार आहेत की मराठ्यांनी महाराष्ट्र लुटला होता वसंतदादांनी आणि दिबा पाटील लढले.
मुद्दा हा आहे, संपत्तीचं विषम वाटप ह्या देशात झालेलं आहे. आता ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मतांची मोठ्या प्रमाणात खरेदी ही झालेली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी बोलतोय असं नाही, खरोखर पैसे दिलेत. मी दोन्ही उमेदवारांना धन्यवाद देईन की निवडणुकीच्या दिवशी लोकांना रोजगार असतो 5,000 किंवा 2,000 तो मिळाला. निदान बिचारे 5 वर्षात काय भेटत नाही त्यांना त्या दिवशी भेटले. कोणाला वडापाव भेटला, कोणी काही 5 स्टार हॉटेलमध्ये काही कार्यकर्ते होते, दारू पित होते, पाणी पित होते. पण आम्ही असं काय कोणाला दिलं नाही, कारण माझ्याकडे पैसेच नव्हते. लोकांनी पैसे 2-2.5 लाख रुपये आम्हाला दिले आणि 2-2.5 लाख दिले आणि माझ्याकडे काय जी ठेव होती ती पक्षनिधी म्हणून मला द्यावी लागली. पक्षाला निधी लागतो, 5 लाख रुपये दिला, मी जाहीर सांगतो हे पक्षनिधी लागतो द्यायला. बारणेनी किंवा यांनी अजून किती दिले मी 5 लाख दिले, त्यांनी 50 कोटी दिले असतील किंवा 100 कोटी पण दिले असतील, तर ते आहेच, ते वास्तव आहे. हे का सांगतोय, लढल्याशिवाय हे अनुभव येत नाहीत. मी लढलो. लोकांना फक्त मतदान किंवा उमेदवार हे दिसते, पण त्याच्या पलीकडे किती गोष्टी आहेत. मला काय कर्ज काढायला लागतं आणि नंतर कसं भिकेला लागावं लागतं आणि मग संसारातली दुःख सुरू होतात. स्टोन आहे ना रॉकेल नाही, हे नंतरचे अनुभव आहे. तर ह्याच्यामध्ये हा एक विषय झाला. ह्याच्या पलीकडे आणखी एक विषय आहे. मी सगळ्या अपक्ष आणि सत्ताधारी छोटे पक्ष यांना घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत मतमोजणीला होतो. म्हणजे बारणे साहेबांना सर्टिफिकेट देईपर्यंत मी तिथे होतो, मागच्या वेळी पण आता पण. मागच्या वेळी मला अनुभव काय आला की हिशोब टॅली झाला नाही, जेवढे मतदार होते आणि जेवढं मतदान झालं त्यातला हिशोब निवडणूक आयोगाचा चुकला, म्हणून आम्ही कोर्टात गेलो होतो. पण यावेळी निवडणूक आयोग सुधारला, त्यांचा हिशोब बरोबर झाला. पण हिशोब बरोबर झाला तरी राष्ट्रीय स्तरावर काही लोकांनी संशोधन केलंय. हे संशोधन प्रभात पर्वासाठी गेलं पाहिजे, कारण आपल्या देशातल्या लोकांनी अंधश्रद्धाळू होऊ नये, तर्क केला पाहिजे, लॉजिक केलं पाहिजे. जी माझ्याकडे पोस्ट आले ती पोस्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ती पोस्ट आता मी सांगतो की आमच्या निवडणुकीत ज्याला 30 मतदान झालं, मगाशी तो कोण उमेदवार नाव होता आपला इथला दाढीवाले ते मुस्लिम भाई इक्बाल नावडेकर, त्यांना किती मतदान आहे? त्यांना आहे ना, त्यांना काहीतरी 2900 मत आहेत आणि त्यांनी स्वतः त्यांना मतदान करू नका असं जाहीर केलं होतं. ना इक्बाल नावडेकर हे मला तिथे अत्यंत प्रेमाने भेटले, भावासारखे. फॉर्म भरताना पाटील साहेब आप अच्छा आहे, आप अच्छा आदमी आहे. त्यांना मी धन्यवाद देतो, ते जाहीर सांगतो. परंतु असे अनेक उमेदवार तिथे होते. म्हणजे आमच्या मतदारसंघात मावळमध्ये 33 उमेदवार होते, तर त्याच्यामध्ये ज्याला 30 मतं सुरुवातीला पडली तो शेवटपर्यंत त्याची सरासरी 40च्या वर गेली नाही. मला सुद्धा 500-600 मतं पहिल्या वेळी पडली, ती 30 शेवटपर्यंत राहिली सरासरी. तर बारणे साहेबांचं जे आघाडी आहे त्या आघाडीला एकदाही आपले हे जे आहेत वाघिरे हे क्रॉस करू शकले नाही. मला आश्चर्य वाटतं की एखाद्या मतदारसंघाचा पनवेलमध्ये बारणे साहेबांना मतदान जास्त आहे, कारण प्रशांत ठाकूरांचं ते योगदान आहे. मग उरणमध्ये ह्यांना आहे कोणाला, वाघिरेंना. पण वाघिरेंनी कधीच क्रॉस नाही केलं कोणाला, ह्यांना बारणे साहेबांना. हा जो सातत्य आहे मतांचं हे कायम राहिलं आणि त्यामुळे थोडीशी शंका निर्माण होते की ह्याच्यामध्ये मशीनची काय कमाल आहे का, कारण मशीन विषयी निवडणुकीच्या अगोदर मशीन विषयी आता कमाल, आता तर भारतीय जनता पार्टी बोलतच नाही ना, कारण त्यांना सगळ्यात जास्त फटका बसलेला सगळ्याचा. नाही फटका बसलेला नाही, तुम्हाला वाटतोय फटका बसलेला, ते त्यांचं सरकार आलेलं आहे. सरकार ते दाखवतात 400 पार आम्ही बोललो होतो, पण 400 कुठे भेटले. पण 400 पार जरी तुम्ही बोललात तरी तुमचा विजय झालेला आहे आणि काँग्रेस आज विरोधी पक्षात बसलेला आहे. तर याच्यामध्ये काय पोस्ट वाचून दाखवा. ती पोस्ट अशी आहे, भाजपाने 30 सीट 500 वोट्स के अंतर से जीती. म्हणजे 500 मतं फक्त भाजपच्या उमेदवारांना जास्त आहेत, अशा 30 सीट आहेत. एखाद्या सीटमध्ये तसं होऊ शकतं, पण त्या तशा सीट भेटल्या. बाजूला हो, ठीक आहे. हॅलो, कसं आहे तर नाही तो मध्ये येईल ना. तर दुसरं त्यांचं एक कमेंट आहे, 100 सीट 1000 से कम वोटों से भाजपा जीती. म्हणजे झाल्या किती, 130. आणि चौथे चरण तक 1.7 करोड़ वोट बड़े हुए बताए गए थे, उनका चुनाव आयोग ने कोई स्पष्टीकरण दिया नहीं, ऐसी थी पोस्ट है. अशोका यूनिवर्सिटी के प्रोफेसर ने अपने शोध पत्र में 2019 के लोकसभा चुनाव में ऐसे ही कम मार्जिन की सीट्स पर हेराफेरी के सबूत दिए थे, उनकी नौकरी चली गई थी. ही जी पोस्ट आहे, ही पोस्ट काय सांगते, मी भाजपच्या विरोधी म्हणून बोलत नाही. भारतीय मतदारांनी मशीनवरचा जो संशय आहे, जो निवडणूक पूर्व काळात व्यक्त केला होता, तो ह्याच्यामध्ये सिद्ध होतोय. ह्याचं उत्तर मोदी सरकारने दिलं पाहिजे. असं का, म्हणजे 500 आणि 100च्या मतांनी जर तुमचे उमेदवार जिंकत, तुमचेच का जिंकतात? जसा आपला प्रश्न आहे की ईडी फक्त भाजपच्या विरोधकांना का लागते, भाजपला का लागत नाही? आता बारणे साहेबांकडे एवढा पैसा, त्यांना ईडी का लागत नाही, हा प्रश्न आहे. त्यांना ईडी लागली असती कदाचित ते उमेदवार नसते, एकदा नवीन कोणतरी निवडून आला असता. पण हे जे आहे आपला तो बाबा आणि दुसऱ्याचा कार्टा,
याचा अनुभव सर्वसामान्य लोकांना आम्हाला येतोय आणि म्हणून याचं सुद्धा चर्चा या निवडणुकीत झाली पाहिजे. बरं पाटील साहेब, आता मी मागे बोललो होतो म्हणजे तुम्ही परत म्हणता की बाबा तुमच्याकडे नवरदेवाला सजवायला जेवढं लागते ना, म्हणजे नवरदेव तयार असले तरी त्याला सजवायला आली खूप गोष्टी लागतात. मग याचा अर्थ काय, सामान्य माणसांनी ज्याला खरोखरच समाजासाठी काही करायची इच्छा आहे, जो करतोय सातत्यानं, म्हणजे आता म्हणजे परत त्यांना तुलना करायची झाली ना, म्हणजे आता मी परत हे उदाहरण तुम्हाला पटेल ना मला माहीत नाही, की महाभारतातलं एक उदाहरण देईल की बाबा अर्जुन होता, अर्जुनाच्या सोबतीत म्हणजे श्रीकृष्ण असेल, म्हणजे वरती हनुमान होता, म्हणजे युद्धातली गोष्ट आहे की युद्धामध्ये काय झालं होतं, अर्जुन म्हणजे जेव्हा युद्ध संपलं तेव्हा रथातून उतरायचं होतं, त्यावेळेला पहिला श्रीकृष्ण त्यांना सांगतात अर्जुना बाबा तू पहिला उतर, नंतर मग ते उतरले, त्याच्यानंतर मग सगळं झेंडा वगैरे काढतात आणि शेवटी स्वतः श्रीकृष्ण उतरतात आणि त्या रथाचा स्फोट होतो. तेव्हा अर्जुन म्हणतात की बाबा हे असं कसं झालं. मग त्यावेळेला या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा तुझ्यासोबत मी होतो म्हणून तू टिकला, नाही तिकडे तो कर्ण होता आणि त्याने तुला कुठंच फेकला असता. कारण काय व्हायचं, ज्या वेळेला युद्धामध्ये तू बाण मारायचा कर्णाच्या रथाला, तो 19-20 फूट जायचा असं समजूया आपण, कितीतरी लांब जायचा तो बाण, पण तो बाण मारायचा ना तेव्हा फक्त 1 फूट जायचा, तरी मी वाहवा कोणाला करायचो, कर्णाची वा शब्बास करणा. तर व्हायचं काय की इथे अखंड ब्रह्मांडाचा स्वामी म्हणजे मी, त्याच्यानंतर हनुमंतर आहे, त्याच्यानंतर तुझ्याकडे असलेलं इंद्राचं धनुष्य, त्याच्यानंतर म्हणजे सगळं सूर्याचं तेज म्हणजे हे सगळे दैवी आयुध त्याच्याकडे होतं, दैवी रथ होता. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे भगवान शिवाचा त्या ठिकाणी आशीर्वाद, या सगळ्या अशी गोष्टी असल्यामुळे ना तुझ्यासोबत सगळी ताकद होती. परंतु कर्ण जरी आहे ना तुझ्यापेक्षा खूप तयार होता, परंतु त्याच्याकडे मात्र आहे ना कोणीच नव्हतं. इव्हन त्याला शापित होता तो की बाबा त्याला ऐन वेळेला आठवणार नाही. आणि अशा परिस्थितीत सुद्धा म्हणजे तो प्रतिकूल परिस्थितीत तुला तो त्या ठिकाणी मागे नेत होता. म्हणजे आता मला काय बोलायचं आहे तुम्हाला क्लिअर कळलेलं, म्हणजे तुम्ही देखील आता आजच्या युगातले किरण आपण समजूया, तुम्ही एक चांगले वक्ता आहात, चांगले संविधानाच्या अभ्यासक आहात, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी तुम्हाला खूप चांगलं कळतं, या सगळ्यांच्यापेक्षा जास्त बऱ्याचपैकी कदाचित. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्या अर्जुनाला जशी ताकद होती श्रीकृष्णाची, त्या भगवान शंकराची, ते बाबा हनुमंताची, अशी कुठलीच ताकद नाही जी पक्ष स्वरूपात. म्हणून अशा कोणी माणसांनी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभं राहताना 4 वेळा विचार करावा, नाही तर त्या कर्णासारखा त्याचा वध होऊन जाईल, अशी परिस्थिती आहे का? नाही, ऐका, तुम्ही जे उदाहरण दिलं, मला अभिमान आहे सागर राजे की सगळ्यांना माहित आहे की मी अत्यंत चिकित्सक माणूस आहे. दिबा पाटलांनी जसं रामायण आणि महाभारताची चिकित्सा केली ही बाबासाहेब आंबेडकरांच्या परंपरेने केली, पण दिबा पाटलांचं हे रूप फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे दिबा पाटील हे या आपल्या प्रचलित धर्माच्या विरोधी होते. पण मला अभिमान आहे की मला अनेक हिंदू मानसिकतेचे मित्र आहेत, त्यामध्ये आपण आहात. म्हणून तुम्ही हे महाभारताचं उदाहरण दिलं. हे उदाहरण कसं आहे की अर्जुनाला विजयी करण्यासाठी पहिल्यांदाच एकलव्याचा बळी दिला होता, त्याचा अंगठा कापला होता द्रोणाचार्यांनी, आणि ते कारण दिलं होतं की तू जर धनुर्धर झालास तर अर्जुन राजा होणार नाही. हे पहिल्यांदा आदिवासींवर केलेला अन्याय आहे कोणी महाभारताने. दुसरा अन्याय आहे, कर्ण हा अत्यंत शूर आहे, हुशार आहे, पण तो सूतपुत्र आहे, म्हणजे कोण आहे, शूद्र आहे, असं महाभारतात सांगितलेलं आहे. आणि म्हणून कर्ण शूतपुत्र नव्हता, परंतु ते माहित नव्हतं म्हणून या उदाहरण तिथल्या लोकांना म्हणजे महाभारतातल्या पात्रांना तो सूतपुत्र असंच वाटलं होतं, प्रत्यक्षात तो कुंतीपुत्र होता, सूर्यपुत्र होता. पण सूर्यपुत्र झाला तरी तो अनैतिक मार्गाने झाला. म्हणजे ते काय सांगतात की श्रेष्ठ म्हणजे क्षत्रिय. त्या ठिकाणी म्हणजे कर्णाचं देखील नामोहरण केलं होतं, त्याची कवच कुंडळ काढून. मग ते कवच कुंडळ म्हणजे काय? आता राजाराम पाटील कोण आहे हो? राजाराम पाटील हे दिबा पाटलांच्या आंदोलनातला एक भूमिपुत्र आहे, ज्याची कवच कुंडळ म्हणजे काय? आमच्या सगळ्या जमिनी कोणी काढल्या हो? शिडकोनी काढल्या, बरोबर आहे. आमचा त्या अर्थाने माझा जन्म अलिबागचा आहे, पण माझ्या जमिनीला आज समजा जी जमीन मला भेटले ते 1 एकरचा आज मी मालक आहे. मी काय 1500 एकर किंवा 1000 एकर मराठ्यांसारखा मालक नाही. त्याच्यामुळे कवच कुंडळ म्हणजे काही संपत्ती ओबीसींची कधीच काढलेली आहे 2000 वर्षापूर्वी. बाबासाहेबांनी कुळ कायदा नसता केला तर आम्ही 1 एकरचा तरी मालक झालो नसतो. आज ज्या परिसरात मी उरण आणि नवी मुंबईत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचे भूमिपुत्र भूमिहीन झालेले आहेत, आणि भूमिहीन झाल्यामुळे त्यांचा आर्थिकदृष्ट्या कमकुवतपणा आहे. एखादा रामशेठ आहे, एखादा जय म्हात्रे आहे, पण त्यांना काय आमचं काय दया येणार नाही. ते मदत कोणाला करणार? ते अर्जुनाला. अर्जुन म्हणजे कोण? आमचे बारणे साहेब. त्यांना माहिती आहे राजाराम पाटलाला जिंकूनच द्यायचं. त्यांचा हनुमान कोण? जय म्हात्रे. कृष्ण कोण? रामशेठ ठाकूर. ते आम्हाला काही मदत नाही करणार. पण कधीतरी यांना पण कळेल
कोणाला हनुमानाला आणि रामाला. या देशाचे खरे भूमिपुत्र ओबीसी, SC, ST, आदिवासी आहेत आणि यांना कधीतरी राज्य किंवा सरकार हातात द्यावं लागेल. नेहमीच अर्जुनाचा विजय होणार नाही, कधीतरी एकलव्याचा विजय होईल. जो अंगठा कापला एकलव्याचा, याच्या पुढे एकलव्य अंगठा कापून देणार नाही. ती जी या देशातली लढाई, याच्यापुढे एकलं अंगठा कापून देणार नाही, याच्यापुढे अर्जुन आपला कर्णच कवच कुंडली काढून देणार नाही देणार. आता आम्ही मूर्ख बनलो ना पहिल्या काळात. आमची कवच कुंडलं काढली ना, आमची सिडकोनी जमीन घेतली आणि 12.5% दिले. जमिनी मालकीच्या होत्या आणि आता देताना भाडेपट्ट्याने दिल्यात. या लोकांना चुका लक्षात आल्यात. म्हणून आता ह्याच्यापुढे ओबीसी आणि शूद्र मूर्ख बनणार नाहीत. आणि म्हणून ही लढाई महाभारताची आहे, ही लढाई या देशाची आहे. या देशामध्ये कधीतरी मागासवर्गीय माणूस देशाचा पंतप्रधान होईल. इथली जी महिला आहे, पुन्हा एकदा सांगतो, बहन मायावती, या खरं म्हणजे देशाच्या पंतप्रधान व्हावा हा मी बोललेलो आहे. पण त्यासाठी त्यांना सुद्धा मैदानात उतरावं लागेल. आम्ही मैदानातले लोक आहोत. नरेंद्र मोदी कसेही असतील पण ते मैदानात येऊन भाषण करतात. बाळासाहेब ठाकरे असे भाषण करायचे आहेत. म्हणून उद्धव ठाकरेंवर टीका झाली की तुम्ही घरात बसून काय करता. विरोधकांनी बोलले, आज त्यांना रस्त्यावर आले. रस्त्यावर आल्यानंतर त्यांना विजय दिसला. शरद पवारांनी ज्या पद्धतीने रस्त्यावरच्या सभा घेतल्या, आदर आहे ना त्यांच्याविषयी, त्या वयोवृद्ध माणसाबद्दल, की एवढ्या सभा घेऊन त्यांनी मोदींना दाखवलं की बाबा 80 वर्षांमध्ये बॅटिंग करू शकतो मी. तर हे जे सगळे मोठे मोठे लोक आहेत हे माझे आदर्श आहेत. आणि या पद्धतीने वैचारिक विरोध असला तरी असू दे ना, पण ते शेवटी उन्हात पावसात येऊन भाषणं करतात. आणि मला सुद्धा, मी कालपासूनच आंदोलनाला सुरुवात केली. आमच्या कॅरिडॉरचा प्रश्न घेतला, प्रांताला सांगितलं, आमच्या इथले प्रांत आहेत त्यांनी सांगितलं की जमीन कसतोय त्याला आम्ही काय देणार नाही, 7/12वर त्याला देणार. पुन्हा लढाई ही कुळ कायद्याची सुरू झाली. मी त्यांना सांगितलं तुम्ही देणार नाही ना, तुमच्या इथे मी आंदोलन करेन आणि हा लढा मी जिंकेन. याच पद्धतीनं प्रकल्पग्रस्तांसाठी लोकनेते दिबा पाटलांचं खऱ्या अर्थाने आंदोलन मी पुढे नेणार आहे. आणि त्यासाठी मला हे 14,000 मतदान जे आहे ते गरजेचं आहे. त्या 14,000 वोटर्सचा मी अत्यंत आदर करतो, कारण माझ्यासाठी एक मत हे 1 कोटीचं आहे. आज 14,000 कोटींचा मी मालक आहे असं मी मानतो. आणि त्यांची मतं घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन या 5 वर्षात मी तयारी करेन. आणि मला माहिती आहे बारणे साहेब त्यावेळी म्हातारे झालेले असतील, कदाचित मोदी मोक्षाला पण जातील, म्हणजे त्यांना आता राम मोक्ष देईल. ही अशी स्थिती आहे. आणि निसर्ग हा निसर्ग आहे. बघा ना, एक गोष्ट आहे ना, मी आता म्हणजे बोलायला हरकत नाही, विषय काढला म्हणून, की या ठिकाणी अयोध्येमध्ये ना भारतीय जनता पार्टी पराभूत झालेली. अयोध्येमधली सीट त्याला मिळू शकली नाही. आणि तिथलं कारण आहे ना, मी तपास होतं. खरं म्हणजे ना, याचं माझं याविषयी माझं कायमचं लक्ष होतं. BBCवर खूप वेळेला त्या संदर्भात न्यूज आलेल्या आहेत. खरं म्हणजे ना, बाकीच्या मीडियाने त्याविषयी काही दाखवलंच नव्हतं. BBCला मात्र सातत्याने मी प्रतिक्रिया पाहिल्या होत्या की बाबा तिथला जो भूमिपुत्र आहे, म्हणजे अयोध्या डेव्हलप करत असताना तिथल्या भूमिपुत्रावर अन्याय झाला होता. त्यांची दुकानं तोडली, त्यांची जागा संपादित करण्यात आली, त्यांना मोबदला देण्यात आला नाही. आणि असं झाल्यामुळे म्हणजे भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात तिथे विकास होणार आहे, किंवा तिथे जे आता कोण उद्योजक असतील तिथे खूप मोठ्या प्रमाणात उद्योग वाढतील. परंतु उद्ध्वस्त कोण झाला तर तिथला मूळ भूमिपुत्र, म्हणजे तो मुस्लिम का असो ना किंवा हिंदू असो, तिथला तो मूळ भूमिपुत्र होता. आणि तिथे त्याचा विकास झाला, म्हणजे त्याच्या संपूर्ण याच्यावर अधिकारांवर गदा आणली होती आणि त्यामुळे तिथे पराभव झाला. साहेब, असंच भविष्यात होऊ शकतं का? 100%. आता मच्छीमारांना कोस्टल रोड प्रकल्पामध्ये सी लिंकमध्ये फसवलेलं आहे हे सत्य आहे. त्यांची गावठाणं नाकारलेली आहेत. इथल्या सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन बाकी आहे. याचा लढा मी लढतोय. हे जे मैदान आपण बघता एवढं मोठं मैदान आहे, पण हे सिडकोने मैदान केलं, पण गावाला गावठाण ठेवलं का? गावाला एखादं क्रिकेटचं मैदान ठेवलं का? हे श्रीमंतांसाठी तुम्ही मैदान केले. त्या जागा कोणाच्या? आमच्या. त्यामध्ये आदिवासी पाडे होते, त्या आदिवासीनं तुम्ही विस्थापित केले. हा अन्याय जसा सिडकोनी केलाय तसा अयोध्येच्या लोकांना पण कळलं. म्हणून तिथे मोदींचा एक उमेदवाराचा पराभव झाला. आता राहिला प्रश्न, मी मागची लोकसभा लढलो ती 5 वर्ष, आताची लोकसभा लढलो ही 5 वर्ष, आणि येणारी लोकसभा. रामाला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला, नंतर राज्य भेटलं. त्यामुळे राजाराम पाटील, माझं नाव राजाराम आहे, माझ्या आजोबांनी ठेवलंय, मला अभिमान आहे. राम चुकला जरी असेल तरी मला रामाचा वनवास मान्य आहे. की तुम्ही एखाद्या विषयावर सर्च केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय तुम्ही यशस्वी विद्यार्थी होऊ शकत नाही. आणि म्हणून मी लोकसभेचा विद्यार्थी असं म्हणतो. मी लोकसभेचा मालक नाही, मी विद्यार्थी आहे. माझी 5 वर्ष गेली वंचितमध्ये लढल्यानंतर 5 वर्ष मी पुन्हा संघर्षात घालवली. आता लगेच मला BSPने तिकीट दिलं, त्या कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो. ही 5 वर्ष जर तुम्ही प्रश्न विचारला होता म्हणून अगोदरच सांगतो की BSPला वाटलं मी त्यांच्यासाठी काम करावं तर त्यांच्यासाठी करत. ते बोलले नका काम करू. बाळासाहेब मला बोलले होते तुम्ही नका इकडे काम करू. नाही केलं मी, म्हणजे तिकडे कुठे पिंपरीमध्ये, इकडे येऊच नका असं बाळासाहेब बोलले होते. BSP वाले बोलले की तुम्ही नका काम करू, नाही करणार. प्रत्यक्षात पक्षाचं असं वातावरण असतं, म्हणजे
ते तुम्हाला ऍक्सेप्ट करू शकत नाही असं देखील होतं ना. होतं ना. मी म्हणजे तुम्ही यांची ओवेसींची भाषणं बघितलीत तर अत्यंत अप्रतिम भाषण आहे. जरी मुस्लिम असले तरी देशातले खूप मोठे नेते आहेत. म्हणजे मी अटलजींचा फॅन आहे, अडवाणींचा फॅन आहे, मी बाळासाहेब ठाकरेंचा फॅन आहे, वक्ता म्हणून ना. तर त्या पद्धतीने त्यांच्या तोडीचा वक्ता मी बाळासाहेब आंबेडकरांना मानतो आणि ओवेसीना मानतो. पण मोठ्या नेत्यांमध्ये पण स्पर्धा असते अंतर्गत. आणि यांचं अनुकरण करत असताना मला तो अनुभव आलाय की काही लोक म्हणजे हे करतात, म्हणजे पुढे पुढे तुम्हाला आणत नाही असं म्हणा दिसतात. ते नैसर्गिक आहे. पण तुम्हाला कोणी हे नाकारली संधी तर थांबू नका, पुढे जा. शरद पवार आहेत त्यासाठी खूप पुढे जा. पक्ष तोडून पण शरद पवारांनी ही लढाई जिंकलेली आहे. उद्धव ठाकरेंचा मी कौतुक करेन की चिन्ह नसताना मशालीवर ते विजयी झाले. शरद पवार घड्याळ नसताना विजयी झालेत. आणि ज्यांच्याकडे घड्याळ आणि हे गेलं त्यांना ते जमलं नाही. कारण शेवटी ओरिजिनल लढाऊ वृत्ती आहे ती त्यांच्या रक्तात आहे, शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या. प्रश्न हा आहे, मला समजा वंचितमध्ये पराभव भेटला, BSPमध्ये भेटला, मला 2 मोठ्या संघटना अभ्यासाला मिळाल्या, 2 आंबेडकरी विचारांचा मी अभ्यास केला. आणि मी ओरिजिनल ओबीसी आहे. आणि ओबीसी हे मागासवर्गीय असल्यामुळे SC ST भावांची मनं काय आहे ती जाणून घेणं गरजेचं होतं. आणि ती मनं जाणून घेतली. आणि निश्चितपणे आता 3ऱ्या निवडणुकीमध्ये मी यशस्वी होईन. लोकांनी असंच प्रेम द्यावं, लोकांनी विश्वास टाकावा. 1 रुपया करून 2.5 लाख दिलेत. ते 1 रुपया माझ्यासाठी खूप मोठा आहे. आणि तुमचं 1 मत हे 1 कोटीच्या ताकदीचं आहे, याचा मी आदर करतो. आणि हा जो पराभव आहे तो पराभव अनुभव म्हणून मी घेतो. कारण भगवान बुद्धाचा पण मी एक विचारांचा अभ्यासक आहे. भगवान बुद्ध सांगतात की तुम्ही किती पुस्तकं वाचलीत, किती ग्रंथ वाचले, त्याला महत्व नाही. प्रत्यक्षातला प्रॅक्टिकल एखादा अनुभव आहे तो तुम्हाला जीवन शिकवून देतो. आणि म्हणून मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगेन, बाबा रे, निवडणुका लढा. मग ती ग्रामपंचायत असेल, सरपंच असेल, नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, ज्याला अनुभव आहे तो मोठा. आज माझ्याकडे जो अनुभव आहे तो नरेंद्र मोदींकडे नसेल कदाचित, तो कदाचित उद्धव ठाकरेंकडे नसेल. कारण का, मी अत्यंत गरिबीत निवडणूक लढलोय, लोकांकडे पैसे मागून निवडणूक लढलोय. हा गरिबांच्या निवडणुकीचा अनुभव त्यांच्याकडे नाही, कारण ते श्रीमंत घरात जन्माला आलेत. म्हणजे सोन्याचा ताट वाटे तसं आम्ही नाही. आम्ही मातीच्या भांड्यामध्ये जन्म घेतलेला आहे, मातीमध्ये जन्म घेतलाय. आणि या गरिबांचा अनुभव, उद्या देशामध्ये हे परिवर्तन होईल. EVM मशीन, लोकांना ह्यावेळी चर्चा होणार की 1000 आणि 500 मोदी कशी जिंकले. आणि ते आकडे कमी केले ना तर मोदींच्या सीट 190च्या आत राहतात. हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून याचं संशोधन लोक करतील. हा तर्क भगवान बुद्ध, महावीर आणि चारवाकांनी सांगितलाय. लोकनेते दिबा पाटील हे चारवाक या विचारवंतांचे फॅन होते. त्याचं कारण आहे, चारवाक नेहमी सांगायचा प्रत्यक्ष पुरावा दाखवा. आता सुद्धा मोदींनी दाखवावं चिठ्ठ्या काढून की खरोखर आमचे उमेदवार जिंकलेत. ओपन चॅलेंज आहे माझं. मशीनच्या गोष्टी मला सांगू नका, हे आमचं मतदार. आणि मतदारांनी सांगावं आम्ही किती लोकांना मतदान केले. असं कोणी करत नसतं. चिकित्सा होत, हिशोब पूर्ण होत नसतो. आणि म्हणून या अंधश्रद्धेवर हा देश चाललाय. एक दिवशी विज्ञानवाद आणि तर्क येईल आणि लोक विचार करतील. आणि गरिबाला सुद्धा लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे, तो द्यावा लागेल. कदाचित भाजपवाले पुढल्या वेळी मला सांगतील तुम्ही लढा आमच्यातर्फे, अशी पण येऊ शकते. बरं, शेवटचाच प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही अजून ते क्लिअर केलेलं नाही डायरेक्टली. आता मागच्या वेळेला जसं वंचितमधने तुम्ही लढला होता, परंतु वंचितचा ब्रँड तुम्ही कुठे मिरवला? फक्त मला जाणवतं, आता मी खूप जवळून पाहिलेलं पाटील साहेबांना. फक्त निवडणुकीपुरता वंचित ते दिसले, त्याच्यानंतर ते दिसले नाही. त्याच्यानंतर आता देखील BSPमध्ये आहे आणि तिथे देखील ते आता निवडणुकीपुरतीच दिसेल का परत BSPच्या नावानं परत लढवतील? नाही, बघा, आता BSPने सांगितलं मला की तुम्हाला एखादं पद देतो जिल्ह्याचं, तालुक्याचं, आणि तुम्हाला लेटर हेड देतो, तर मी निश्चित त्यांचं काम करेन. पण लेटर हेड नाही दिलं, कारण मी जे आंदोलन चालू, वंचितनं दिलं होतं का तुम्हाला? नाही दिलं. वंचितने नाही दिलंच नाही ना. लेटर हेड वापरायला दिलं. अशी या प्रकारे ना गळचेपी होते एखाद्या नेत्याची, कार्यकर्त्याची. खरं म्हणजे कॅमेऱ्यावर कोण बोलत नाही, कधी दाखवत पण नाही. आपल्याला माहित आहे की मी सगळ्यात मोठं आंदोलन 29 दिवसाचं माझ्या आयुष्यातलं केलं, बुद्ध लेणी वाचवण्याचं. आता बुद्ध लेण्याचं वाचवण्याचं आंदोलन केल्यानंतर मी सगळ्या संघटनांना आवाहन केलं होतं की माझ्या पाठीमागे आंदोलनाला या. आले का कोण? नाही आले. लोकांना ते आवडलं नाही किंवा काय. पण माझ्या आगरी, कोळी, कराडी या हिंदू समाजाबद्दल मला अभिमान आहे. बौद्ध हा वेगळा धर्म आहे असं लोक भारतात मानतात, पण बौद्ध लेण्यांच्या आंदोलनाला सगळ्या आगरी, कोळी, कराडी हिंदूंनी पाठिंबा दिला होता. काही बौद्ध संघटने पण दिला होता. पण ज्या पद्धतीने मला अपेक्षित होतं, जसं राम मंदिराचं आंदोलन या देशात झालं, राम मंदिर आहे की नाही, त्याचे पुरावे काय, ती बाबरी मस्जिद हा शंकेचा विषय. पण राम मंदिराचं आंदोलन या देशात झालं आणि भाजपचं सरकार आलं. मला असं अपेक्षित होतं की या देशातल्या आंबेडकरी संघटनांनी नवी मुंबई विमानतळातलं बौद्ध लेण्यांचं आंदोलन उचलून धरलं असतं
तर कदाचित आपली देशात सत्ता आली असती. पण तो आत्मविश्वास मला जाणवला नाही. मी हिंदू असून, जन्माने हिंदू असून मी ते आंदोलन केलं. माझी अशी अपेक्षा आहे, अशा प्रकारच्या आंदोलनाला बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर पाठिंबा दिला तर हा पक्ष मी घराघरात नेईन आणि आगरी कोळ्यांच्या दारात राजासारखा हत्ती बांधून ठेवेन. आता सध्या आमच्याकडे बाबा माझ्या घरी तर कुत्रेच आहेत, मांजरीच आहेत, पण हत्ती पण बांधू आम्ही जर बीएसपीने ठरवलं तर. आणि हत्ती आम्ही महाराष्ट्रात देशात घेऊन जाऊ शकतो. आत्मविश्वास कदाचित या मुलाखत बीएसपीच्या कार्यकर्त्यांनी ऐकावी आणि ठरवावं. नसेल तर आमचे दिबा पाटील ब्रँड आहे, दिबा पाटलांचा झेंडा घेऊन आम्ही कुठे जाऊ. जाता जाता याचा समारोप करायचा, सगळ्या गोष्टी अगदी मला तर वाटतं प्रत्येक गोष्टीवर त्यांनी चर्चा केलेली आहे. जाता जाता दोनच शब्दात काय या ठिकाणी समारोप करा. मी लोकशाहीचा प्रचंड समर्थक आहे. जे निर्णय आहेत ते सामूहिक पद्धतीने लोकांनी घ्यावे. आपल्या सोसायट्या असतील, आपली गावठाणं असतील, आपली घरं असतील, या वाचवण्यासाठी लोकशाही पद्धतीने लढा द्यावा लागेल. मोदींचं सरकार आलंय म्हणजे लोककल्याणकारी सरकार नाही. हे सरकार अदानी आणि अंबानींना धरून चालणारं सरकार आहे. म्हणून नवी मुंबई विमानतळ हा अदानींनी खरेदी केलेला आहे. अशावेळी आपण त्यांना सांगितलं पाहिजे, जरी तुम्ही खरेदी केला असेल तर विमानतळ चालवायला घेतलाय, दिबा पाटलांचं नाव त्या विमानतळाला लागलंच पाहिजे. हा आग्रह इथल्या कार्यकर्त्यांनी सोडू नये. दिबा पाटलांच्या नावात प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन आहे, त्यांचं कल्याण आहे, त्यांचा मोक्ष आहे आणि हा दिबा पाटलांचा विषय देशाला आपण देऊ शकतो. हा आत्मविश्वास इथल्या भूमिपुत्रांनी सगळ्यांनी द्यावा. इक्बाल नावडेकर ते मुस्लिम बांधव असतील, सगळे असतील. दिबा पाटलांच्या काळात SC ST OBC सगळे एकत्र लढलेत. दिबा पाटलांची जी खासदारकीची सीट आहे ती इथल्या भूमिपुत्रांना भेटली पाहिजे, हा माझा संकल्प आहे. पुढल्या निवडणुकीत आपण जिवंत राहिलो म्हणजे एखादा कोरोना नाही आला तर जिवंत राहू, आलं तर मरणार. मला कुठलाच आधार नव्हता तुम्हाला माहित आहे, पण आता कोरोना नंतर मला शुगर, साखर कारखाने आपले नाहीत, मराठ्यांचे घाटावरचे, मग आता माझ्याकडे साखर कारखाना तयार झालाय. यातून जर वाचलो तर बचेंगे तो और भी लढेंगे. लोकनेते दिबा पाटलांचा विजय असो. बरं, लोकनेते दिबा पाटलांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात येणार आहे अशी खात्रीलायक बातमी खरं म्हणजे मला खूप लवकर मिळाली होती. परंतु त्या संदर्भात म्हणजे केंद्रानं देखील पॉझिटिव्हली सगळा हा विषय घेतलेला आहे आणि ते होणारच आहे असं म्हणजे डिक्लेअरच आहे जी आतली यंत्रणा आहे. आणि पाटील साहेबांचं म्हणणं आहे की हा विषय भूमिपुत्रांनी सोडू नये. तो सोडलेलाच नाही. प्रभात पर्व त्याच्यावर सातत्यानं तुम्हाला माहिती की बाबा लोकांचं प्रबोधन करत असतं. आजची चर्चा अतिशय सविस्तर तुम्ही ऐकलेली आहे. ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, खारघर.